गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. नमस्कार. आता वाजले आहेत 10 आणि आम्ही करणार आहे नाश्त्याची तयारी. पण एक सेकंड, आता तुम्ही म्हणता सर कोण पोरगी आहे, कोण आहे? तर आज मी आहे अक्षय भैयाची बहीण आणि आज आलो आहे आम्ही विंटर हॉलिडेमध्ये गावाकडं. तर बघूया आम्ही नाश्त्यामध्ये काय बनवतो. तर नमस्कार मित्रांनो, आजचा जे आपला ब्लॉग आहे तो पहिल्यांदा चालू केला आहे आणि आम्ही आता नाश्त्याची तयारी करतोय. तर माझ्याकडे कांद्याचं काम दिलं यांनी चिरायचं, पण या कांद्याने तर रडाची वेळ आणली मला. आणि आज आपण बनवणार आहे फ्राईड राईस. तर बघूया पुढं, चला बघू. आता मिरच्या कापतोय आणि आता बघूया आपण दादा आजी काय करताय. बघू शकता गावाकडचं वातावरण कसं आहे. पुढं मस्त हिरवीगार मक्का आहे आणि इकडं इथं पाहू शकता हे मला चिडवते की तू ब्लॉक करून घेते अक्षय भैयाचं. आणि किशोर भैया फोन पाहायचं, ज्यादा फोन पाहिला ना डोळे खराब होईल. तर आता बाबा काय करताय, तर बाबा सांगा. बाबा काय करताय तुम्ही? दळण करते हे पुरं करणार तुम्ही? हो का, करा मग. तर आमची मोठी मम्मीचं नाव आहे आम्मी आणि आम्मी काय करते तर चला बघूया. आम्मी काय करते, तू ये तांदूळ घेते ना. आणि आपण इथं बघू शकता आज आपलं बनते आहे बट्ट्या वरण आणि इथं आपण टमॅटो कट केले आणि आपले ऑनियन केले आणि मिरची आहे. आणि इथं बघू शकता हे काय काय करते भात साठी का. तर आता आपण बघू शकता ही आहे माझी मम्मी, म्हणजे की मोठी मम्मी. आता बघू, तर आता तुम्ही बघू शकता मी सगळ्यांचं इंट्रोडक्शन दिलं आहे. आणि आता दादानं टमॅटो आणि कांदा आणि आपली मिरची ते पुरे कट केले का मिक्स केले मला काही समजत नाही आहे. आणि बघू शकता आता आम्ही दादा आता आपण काय करणार आहे. आता याला पहिले एकदा धुवून घेऊ. तर बघूया त्याला धुवून घेतोय. तर पहा आता चांगलं दिसतंय थोडंसं. आणि एक आपलं काय म्हणतात ते कढाईमध्ये जाऊ तर मिक्सच होणार आहे. आम्ही असं काही नाही म्हणतो. याला पहिले स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. बस. तर आता दादांना मस्त व्हेजिटेबल्स कट करून धुवून घेतले मस्त स्वच्छ पाण्यानं. तर आता दादा आता काय करणार आहे आता त्याच्या पुढं बघू आपण. दादा आता तू काय करणार आहे. आता आपण पहिले गॅस चालू करून घेऊ. त्याच्यावर कढई ठेवून घेऊ. तर आपण आता इथे कढाई ठेवली आहे आणि आता जे बघू शकतो दादांना जे मस्त आपण जे कट केलंय ते कढईमध्ये टाकून घेऊ. जोपर्यंत त्याला गोल्डन कलर येणार नाही तोपर्यंत फ्राय करून घेऊ. हा गोल्डन या ब्राऊन असं करताना तू. तर दादानं एक कढाईमध्ये टाकलंय पण हे जादाच नाही झालंय सगळे. काय भारी दिसतंय ना. मिनिमम मॅक्सिमम थोडंसं कमी जागा व्हायले लेवल. तर पण बघू आता आपला भात दाखवत होता. भात बी बघू शकता. भात साठी चांगलं. मला वाटलं भात खूप कमी आहे. तर आता पुढं आपण डायरेक्ट रेडी झाल्यावर आता मी काही रेसिपी नाही सांगत तुम्हाला, तर तुम्हाला एक सिम्पल रेसिपी आहे तर आपण नंतर सांगू शकता. भाजते पण एक सेकंड आपण पाहू शकतो आपले व्हेजिटेबल्स लाल नाही होते, आपली कढाई लाल होती है, मतलब कि ये पूरा जादू उलटा हो गया है. तर आपले मसाल्यामध्ये बी मसाला आहे आपला. काय काय टाकणार आहे आता आपण घेणार आहे थोडीशी हळद. हळद टाकली इतकी थोडीशी कस टाकायची, नाही तर आपलं चवदार नाही लागणार. ज्याप्रमाणे सगळ्यांना तिखट आवडतं तसं तिखट जादा टाक ना, मला आवडतं तिखट. ओके. पहिलं जरा स्पायसी आवडतं. ओके. हां बस. थोडंसं जिरं. जिरं आपल्याला आधीच टाकलं होतं पण आम्ही विसरून गेलो, पण जाऊ दे आता. बघू आता थोडा युनिक ट्राय करू आपण. आणि आता थोडासा मसाला. मोहरी पण टाक ना आता. अंबाजी मसाला, बस. बादशाह मसाला, सुहाना मसाला. बस इतकंच. ज्यादा आम्ही काही मसाला टाकले असं तरी पण. तर आता आपण डायरेक्ट टाकू कोण की ना, आपण टमाटे पण कच्चच खातो कधी कधी आणि कांदे पण कच्चेच खातो
आणि कधी कधी मिरची फिक्की असली तर ती पण कच्चीच खातो. तर मी म्हणते याला टाकून घे. खरं तर पहिला भूक लागली आहे त्याचा हो. त्यामुळे मी अशी करते. ते बघू शकता किती काळी झाली कढाई. आता आपण करू थोडे मसाले फ्राय. थोडंसं तेल टाकून घेऊ. थोडासा नंतर जे मिक्स मसाले केले आपण ते टाकून घेऊ त्यामध्ये. टाकूया. तर आता इथं मसाला भाजतो थोडासा भाजायचा आणि त्याला मिक्स करून घ्यायचं है ना दादा. हा, मसाले जळू द्यायचे नाही, नाहीतर मग चव येणार नाही. हा, चवदार लागणार नाही. ओके, आता सगळं याला मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला याची टेस्ट नक्कीच सांगू आम्ही. तर चला पुढं बघू. अक्षय भैया टाकतो इथं भात. तर भात खूप इतकाच पण जाऊ द्या, आता इतकाच घेऊ आपण. पाहू शकता खूप मस्त झालंय. मला खूप भूक लागेल. 2 मिनिटं फक्त आपण आता मिक्स केलं. मला असं वाटतं की 11 वाजत आले. ओ 11 वाजले. दादा इथं मीठ टाकतोय. तर मीठ किती आहे? 1 चमचा. नाही ग, सगळ्यात चवीनुसार मीठ लागतं असतं. हो, कोणाला जादा कोणाला कमी. आपण 1 चमचा घेतलाय कारण आपण भातामध्ये पण पहिले मीठ टाकले होतं. हा, त्यामुळे आपण थोडं कमीच टाकलंय. तर थोडासा आम्ही भात टाकला होता. त्याला मिक्स तर करून मस्त. मिक्स करणे. शकता आता आम्ही आलोय केळीचे पानं घ्यासाठी. भैया हे काय लावले? हरभरा. हो का, मस्त किती भारी हवा सुटती हलकी हलकी. आणि आपली हिर ती बघू शकता, तुम्हाला दाखवते मी. ही दिसती का? ही इकडं. तर हे बघू शकता मस्त आंब्याचं झाड उगेले इकडं. आणि हे ऊस. ऊस खात नाही का तुम्ही? ऊस खाऊ वाटते. मी आलोय आता या विहिरीजवळ आणि आता आम्ही केळीची पानं तोडणार आहे. तर चला आपण बघूया पुढं. फक्त विहिरीचं पाणी किती वरती येले आणि पाहू शकता त्याच्यात माशा असं का काय पता. पण खूप छान वाटतं इतके याच्यात. पण आता दादा कापतोय केळीची पानं. तर दादा ना कापला 1 पान. किती कापले? 2 कापले की 1? 2 कापतो. तर आपण 1 कापला, अजून 1 कापणे. तर बघू शकता कशी हवा सुटलेली, किती थंड थंड वार आहे. पहा आता दादाना तोडलं का. दादा याला तर केळी आली आहे. मग याला असं व्हाईट व्हाईट काय झालं हे? ओ थंडी वाजली वाटतं. हे बघू शकता कसं आहे इकडं. पण केळी पिकली का आणि कच्चीच आहे वाटतं. मला असं वाटतं की आपण केळीची चिप्स करायला पाहिजेत असतं, पण जाऊ दे आता. तर आता इकडं चालू आहे. आता ही काय लावले आपण? मक्का. हे बघू शकता की छोटे छोटे. काय भारी वारण, काय भारी डोंगर. तापलून तुम्ही पाहू शकता. ये ते कापलं 1. ये त्याला इथंच पडू काऊन की. तर आपण पाहू शकतो हे केळीचे पान तोडले. आम्ही घेतले 2 पानं कारण की परीला केळीच्या पानावरती भात खायचा आहे. चला आता घरी. तर चला. ही विहीर इथं गेलतो आम्ही. तर असं काही आहे आंब्याचं झाड. आणि तिकडं बसले माझा दादा, नेटवर्क नाही येत होता म्हणून. असं काही आहे इथं कच्ची. का भारी वातावरण व्हायले ना, काय सांगू तुम्हाला. तर आता आपण खाऊया भात. आमचा भात रेडी झाला पण थंड झाला. आता थोडंसं गरम आहे. मी आता टाकतोय केळीचे पान. आणि आता वाजले आहे 12. आमचा नाश्ता आणि लंच समजून घ्या आता. पण आम्ही खातोय आता मस्त. आता अक्षय भैया आपल्याला टेस्ट करून सांगा. त्याला लिंबू टाकलं. चला कसं झाला? भारी, खूप भारी झाला.
तर आता इथंच मी ब्लॉग एंड करते. तर ब्लॉग कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आम्ही त्या कमेंटचा रिप्लाय देऊ. तर बाय.